राज्यात काही ठिकाणी वेळेवर चांगल्या प्रमाणात पावसाची सुरुवात झाली, मात्र काही भागात खंड, काही भागात अद्यापही समाधानकारक पावसाला सुरुवात नाही। सुरुवातीला पडलेल्या पावसावर पेरलेल्या पिकाची वाढ खुंटते, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहते। अशा वेळी उशिरा पेरणीसाठी नेमके कोणते पीक निवडावे? तर सगळ्यात पहिले जुलैचा पहिला पंधरवडा। या काळात बाजरी, राळा, राजगिरा, भुईमूग, एरंडी, तूर, हुलमा, सूर्यफूल तर आंतरपिके म्हणून बाजरी, तूर हे 2-1 अशा पद्धतीने पेरावे। जुलैचा दुसरा पंधरवडा, यामध्ये बाजरी, राळा, एरंडी, तूर, हुलमा, सूर्यफूल तर आंतरपिकांमध्ये सूर्यफूल आणि तूर हे 2-1, तूर आणि गवार हे 1-2, बाजरी आणि तूर हे 2-1 अशा पद्धतीने पेरावे। तर ऑगस्टचा पहिला पंधरवडा, यात एरंडी, तूर, हुलमा, सूर्यफूल तर आंतरपिकांमध्ये सूर्यफूल, तूर हे 2-1, एरंडी आणि दोडका हे मिश्र पीक घ्यावे। तर दुसऱ्या पंधरवड्यात एरंडी किंवा सूर्यफूल। दरम्यान अंतरपिके घेतल्याने कुठल्याही प्रकारच्या विपरीत परिस्थितीत दोन्हीपैकी किमान एका पिकाचे चांगले उत्पादन मिळते, अन्यथा नेहमीच्या परिस्थितीत मुख्य पिकाबरोबर आंतरपिकाचे बोनस उत्पादन मिळते।